नमस्कार, मी मायावती अंभोरे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. औरंगाबाद लोकसभेची जागा शिवसेना शिंदे गटाला. हालचालींना वेग. पालकमंत्री भुमरे तातडीने मुंबईला रवाना. राजकीय भाकरी फिरवणार असल्याचे संकेत. टंचाई निवारणासाठी सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा. डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन. मराठवाडा विभागातील टंचाई स्थिती व प्रशासनाच्या तयारीबाबत त्यांनी घेतला आढावा. आता सविस्तर बातम्या. औरंगाबाद लोकसभेची जागा ही युतीत शिवसेनेच्या वाटेवर आहे. ही जागा पुन्हा शिवसेनेला सुटावी यासाठी शिंदे गटातर्फे प्रयत्न सुरू असताना पालकमंत्री संदीपान भुमरे यांना तातडीने मुंबईला पाचारण करण्यात आले. आता औरंगाबाद लोकसभेची जागा संदीपान भुमरे लढवणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. गेल्या 2 दिवसांपासून औरंगाबाद लोकसभेच्या जागेसाठी खल सुरू होता. ही जागा कोणत्याही परिस्थितीत शिंदे गटाला ठेवावी अशी मागणी शिवसेना आमदारांतर्फे करण्यात येत होती. दरम्यान यावर भुमरे यांच्या नावाची चर्चा असतानाच उमेदवारी जाहीर करण्याची शक्यताही आता वर्तवली जाते. 5 मार्च रोजी अमित शहा यांची येथे जाहीर सभा झाली. यात औरंगाबाद लोकसभेची जागा ही भाजप लढवेल असे अमित शहा यांनी जाहीर केल्यानंतर शिंदे गटातर्फे ही जागा मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यापूर्वी सर्वजण सायलेंट मोडवर होते. भाजपने मराठवाड्यातील 4 जागांची नावे जाहीर केल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटातर्फेही नावांची घोषणा करण्यात येणार होती. दरम्यान औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात भुमरे यांच्या नावाची चर्चा गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू झाली. आता त्यांना तिकीट मिळाल्याच्या शुभेच्छा समाज माध्यमांवर झळकत आहेत. दरम्यान भुमरे यांना बोलावण्यात आल्याने ते गुरुवारी तातडीने मुंबईकडे रवाना झाले. निरोप मिळाल्याने जवळपास त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याचेही बोलले जात आहे. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादच्या जागेसंदर्भात बैठक सुरू असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे. मराठवाड्यातील टंचाई स्थिती दूर करण्यासाठी प्रशासनाने, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे प्रतिपादन विधानसभेच्या उपसभापती डॉक्टर नीलिमा गोऱ्हे यांनी केले. राज्य शासनाने जाहीर केलेल्या टंचाई स्थितीतील सवलती व उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा असे निर्देशही विधानसभेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी यंत्रणेला दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी मराठवाडा विभागातील टंचाई स्थिती व प्रशासनाच्या तयारीबाबत आढावा घेतला. यावेळी मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांच्यासह मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. तसेच मराठवाड्यातील विविध ठिकाणच्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, शेती पंपाच्या वीज बिलात सूट, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची गरज आदींचा आढावा घेत टंचाई निवारणासाठी स्वयंसेवी संस्था व शासकीय यंत्रणा यांच्यामध्ये समन्वय असला पाहिजे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी दर्जाच्या एका अधिकाऱ्याची नेमणूक करावी. विद्यापीठांनी परीक्षा शुल्कात माफी दिली नसेल तर त्यांनी याबाबत खुलासा तातडीने करावा असे निर्देश डॉक्टर गोऱ्हे यांनी दिले. यावेळी उपायुक्त डॉक्टर अनंत गव्हाणे व उपायुक्त नैना बोंदर्डे यांनी टंचाई स्थितीबाबत माहिती दिली. यावेळी विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी आपापल्या भागातील दुष्काळी स्थितीबाबत सुरू असलेल्या कामाबाबतही माहिती दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपायुक्त जगदीश मिनियार यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. आज मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमधले जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्यासोबत मराठवाड्यामध्ये दुष्काळ आणि दुष्काळ सदृश परिस्थिती दोन्ही असणारे जे तालुके आहेत त्याच्यावरती मी ऑलरेडी एकदा बैठक घेतलेली होती. आणि आज बैठकीमध्ये जे मुद्दे आलेले आहेत त्याच्यामध्ये एक तर दुष्काळी परिस्थितीच्यामध्ये पाणी टंचाई आणि जालन्यामध्ये संभाजीनगरमध्ये टँकरची संख्या काही प्रमाणात जशी वाढवायला लागेल तसंच जलस्रोत जे आहेत ते त्याच्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून काही दूरपल्ल्याचे सुद्धा कार्यक्रम घेणे गरजेचं आहे. अशा प्रकारची
काही संस्थांचे दुष्काळ निवारण संस्थेचे रमेश भिसे तसंच श्री तायडे असे काही प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी मांडलं त्या तिसऱ्या घटकातल्या ज्या संस्था आहेत मराठवाडाभर 8ही जिल्ह्यांमध्ये त्यातल्या नागरिकांना सामावून घेण्याच्या दृष्टिकोनातून मी विभागीय आयुक्तांना आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुचवलं होतं की एक उपजिल्हाधिकारी स्तरावरचे अधिकारी नियुक्त खास करण्यात यावेत की ज्यांच्याशी या संस्था संघटना दर आठवड्यामध्ये संपर्क साधू शकतील. आणि मी विभागीय आयुक्तांची अतिशय आभारी आहे की 17 तारखेपर्यंत प्रत्येक मराठवाड्याच्या जिल्ह्यामध्ये कोण अधिकारी तिथे जिल्हाधिकाऱ्यांना रिपोर्ट करणारे उपजिल्हाधिकारी स्तरावरचे अधोरेखित केले जातील किंवा इंडिकेट केले जातील की हे या जिल्ह्यामध्ये या संस्था संघटनांशी नियमितपणे संवाद ठेवतील. तर ते 17 तारखेपर्यंत त्यांच्याकडे नावं ते ठरवणार आहेत आणि 18 तारखेला ते उपलब्ध होतील. आणि तसंच पुढच्या आठवड्यामध्ये रोजगार हमी योजनेतली जी कामं काढली जातात तर त्या कामांच्यामध्ये अधिक ती लोकाभिमुख कामं व्हावीत किंवा फक्त एक छोटी छोटी घरगुती कामं शेतकऱ्यांची करण्याबरोबर ज्याच्यात मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो अशी मोठी कामंसुद्धा करणं कशा पद्धतीने नियोजन करता येईल याच्याबद्दलसुद्धा एक स्वयंसेवी संस्थांची बैठक 18 तारखेला विभागीय आयुक्त स्तरावरती घेतली जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये EGSचे जे उपायुक्त आहेत ती बैठक संस्था संघटनांच्या सोबत घेणार आहेत. याखेरीज जे मुद्दे दिसले 8 मुद्द्यांवरती राज्य सरकारने GR काढलेला होता आणि त्याच्यामध्ये सारा माफी, शिक्षण शुल्कामध्ये सूट, वीज बिलामध्ये माफी, त्याच्यानंतर कर्ज वसुली जी आहे तिला मुदतवाढ देणं किंवा ती थांबवणं, पिण्याच्या पाण्याच्या योजना असे सगळे विविध मुद्दे होते. कन्नड तालुक्याचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पीक विमा 2022च्या आंदोलनाला मोठे यश आल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातल्या जवळपास 4,17,000 शेतकऱ्यांनी 2022च्या खरीपचा विम्याचा हप्ता भरला होता. मात्र नुकसान होऊनही विम्याचे पैसे मिळालेले नव्हते. आता त्याच्यासाठी आम्ही लढा उभारला आणि तो लढा उभारून या विम्याचे पैसे या शेतकऱ्यांना मिळतील या संदर्भामध्ये मेहनत घेतली. त्या मेहनतीला आता यश आले आणि त्या शेतकऱ्यांना त्यांचे विम्याचे पैसे त्यांच्या बँक अकाउंटवर जमा झालेले आहेत आणि बँक अकाउंट कोणते आहेत तेही आमच्याकडे आता माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे ही एक खूप मोठी उपलब्धी आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या तमाम शेतकऱ्यांना म्हणजे 4,17,000 शेतकरी ही काही छोटी संख्या नाहीये, यांना एवढ्या मोठ्या पद्धतीने मदत मिळण्याचं मला असं वाटतं की एक पहिलंच उदाहरण असेल. आणि या पार्श्वभूमीवरती हा जो एक प्रकारचा लढ्याला जो विजय मिळालेला आहे या विजयाला आपल्या समोर व्यक्त करावं आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती जाऊ द्यावी या अनुषंगाने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि ही माहिती मी आपणास सहर्षपणे देत आहे. भाजप आध्यात्मिक आघाडीच्या वतीने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची भूमिका पत्रकार परिषदेत विशद केली. यावेळी भाजप आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी अधिक माहिती दिली. भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीच्या सर्व प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संपन्न झाली. राज्यभरातनं आमचे सर्व पदाधिकारी आणि सर्व पंथ संप्रदायांचे समन्वयक या बैठकीला उपस्थित होते. आज 2 ठराव या बैठकीत संमत करण्यात आले. त्यातला पहिला ठराव रामराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे अभिनंदन आणि त्यांना 3ऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीब कल्याणाचा अजेंडा घेऊन विकासाची जी गंगा भारताच्या भूतलावरती अवतीर्ण केली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. राम मंदिरांचं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन करण्यात आलं. त्याचबरोबर त्यांना 3ऱ्या कार्यकाळासाठी भरघोस शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्याकरिता आध्यात्मिक आघाडीचे सर्व पदाधिकारी राज्यातल्या सर्व मठ मंदिरांमध्ये आश्रमांमध्ये जातील आणि सर्व संत महंतांना जाऊन मोदीजींसाठी आपले आशीर्वाद माननीय मोदीजींच्या पाठीशी उभे करा म्हणून विनंती करतील आणि राज्यातल्या 5,000 साधू संत कीर्तनकार प्रवचनकारांपर्यंत आध्यात्मिक आघाडीचे कार्यकर्ते येणाऱ्या 15-20 दिवसांमध्ये जातील. हा ठराव संमत करण्यात आला. दुसरा ठराव महाराष्ट्रात फोफावलेला विखारी जातीयवाद मिटवण्याचा निर्धार असा एक ठराव संमत करण्यात आला. गेल्या 6 महिन्यात आरक्षणा या विषयावर जे काही वादंग उठला आहे
आमची ही भूमिका आहे की प्रत्येक जातीला आणि प्रत्येक समाजाला समान न्याय मिळाला पाहिजे, त्याला त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे, त्यांचं आरक्षण मिळालं पाहिजे. त्या आरक्षणाच्या पाठीशी आम्ही भक्कमपणाने उभे आहोत. पण हे करत असताना त्यांनी आपली मागणी ही संविधानाच्या चौकटीत आणि लोकशाही मार्गाने मागणी केली पाहिजे, याही भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. परंतु हे करत असताना राज्यात वितुष्ट निर्माण करणं, दोन जातीत भेद निर्माण करणं, एक दुसऱ्याची जात काढणं, जातीवाचक उल्लेख करणं, जातीपातीवरून शिव्या देणं, एखाद्या विशिष्ट व्यक्तीला, राजनेत्याला शिवीगाळ करणं, आई बहिणीवरून शिव्या देणं आणि दोन जाती दोन समाज एकमेकाच्या विरोधात उभं करणं, या सर्व घटनांचा आध्यात्मिक आघाडीतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर हाही ठराव संमत करण्यात आला की लोकसभा निवडणूक संपल्यानंतर मराठवाड्यामध्ये एक विराट सर्व पंथ संप्रदायाच्या संतांना घेऊन, कीर्तनकारांना घेऊन एक विराट संत संमेलन घेण्यात येईल आणि महाराष्ट्रात जी ज्ञानोबा, तुकोबा आणि चक्रधर स्वामींची भूमी आहे, छत्रपती शिवरायांपासून शाहू फुले आंबेडकर या समाजसुधारकांची भूमी आहे, या भूमीमध्ये सर्व जातीमध्ये सलोखा निर्माण राहावा, पुन्हा या महाराष्ट्रात सर्व जाती एकोप्याने नांदाव्यात, याकरिता सर्व संतांनी प्रचार प्रसार करावा, यासाठी एक संमेलन घेण्यात येईल, असाही निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर.
दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. जलजीवन मिशन ही योजना आभारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी. आपण निभावू आपली जबाबदारी. वेळेत पाणीपट्टी भरण्याची घेऊ खबरदारी. निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती, यातूनच होईल ना मग खर्चाची वजाबाकी. जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो कास धरी. शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी. शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी. केंद्र अन राज्य शासनाची ही योजना गुणकारी. पाणी म्हणजे जीवन, पाणी हे संजीवन. आयुष्य बहरेल घराघरात, मिशन जलजीवन. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे. प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल. आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे. आता सांडपाणी, कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे. महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया. आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू, पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. हक्क जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा. हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. लोकसभा निवडणुकीसाठी सर्व यंत्रणांमध्ये संवाद, समन्वय आणि सहकार्य असणे आवश्यक आहे. या त्रिसूत्रीवर सगळ्यांनी काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गंगापूर आणि वैजापूर येथील आढावा बैठकीत दिले. गंगापूर तहसील कार्यालयाच्या सभागृहात आणि वैजापूर येथे विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज गंगापूर व वैजापूर येथे आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी विधानसभा क्षेत्रनिहाय निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला. बैठकीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर सुचिता शिंदे, तहसीलदार सतीश सोनी, मुख्याधिकारी दराडे, पोलीस उपविभागीय अधिकारी भागवत यांच्यासह सर्व निवडणूक विषयक नोडल अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी आणि मतदान केंद्र अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले की मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणुकीच्या कामकाजात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी पारदर्शकपणे पार पाडावी. भारत निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे सर्व कामकाज करावे.
काम करत असताना प्रत्येक नोडल अधिकारी ते मतदान केंद्र अधिकारी कर्मचारी यांनी एकमेकांशी समन्वय, सहकार्य आणि संवाद ठेवावा असे निर्देश त्यांनी दिले. जिल्हा अधिकारी स्वामी यांनी जिल्हा प्रश्नाला गंगापूर येथील शाळेत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी स्वामी यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकाला, शेजारी, नातेवाईकांना पत्र लिहून मतदान करण्याविषयी आवाहन करावे. लोकशाहीचा अर्थ आणि यातील मतदानाचा हक्काविषयी महत्त्व सांगणाऱ्या संदेशपत्राच्या माध्यमातून देण्यात आला. प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थी आणि पालकांना पत्र सुपूर्द करण्यात आले. अमरावती जिल्ह्यात झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत दीपक निकाळजे यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. आज या ठिकाणी माननीय विभागीय आयुक्त साहेब यांना एक महत्त्वाचं निवेदन देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये मागणी अशी आहे की काल जी मानवतेला काळिमा फासणारी घटना या महाराष्ट्रामध्ये फुलेशाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये घडली आहे की त्या ठिकाणी खानापूर म्हणून अमरावतीमध्ये एक गाव आहे. त्या गावाच्या ग्रामस्थांची एक मागणी होती का बाबा त्या गावाच्या दर्शनी भागामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान बनावी. त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायत, जिल्हा परिषदच्या सर्व एनओसी वगैरे सर्व घेतलेल्या होत्या व त्या कमानीचं कामही चालू होणार होतं. परंतु तेथे त्या गावात राहणाऱ्या काही जातीय मानसिकतेच्या लोकांनी त्या कमानीला विरोध केला व ते काम बंद पाडले. याचा निषेध म्हणून त्या ठिकाणी काही आंबेडकरी कार्यकर्ते होते, त्यांनी प्रशासनाशी पाठपुरावा केला व जे काही त्या ठिकाणी त्या कमानीला विरोध करणारे लोक होते त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या. त्या तक्रारीचा रोष म्हणून त्या लोकांनी त्या पांढरी खानापूर या गावात राहणाऱ्या बौद्ध बांधवावर सामाजिक बहिष्कार टाकला व त्यांच्याशी त्यांचं दळणवळण, त्यांचं खाणं पिणं त्यांच्याशी कोणी करू नये, त्यांना कोणी बोलू नये अशा प्रकारचा त्यांनी त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला. त्या अन्यायाच्या विरोधामध्ये त्या नागरिकांनी परत लोकशाही मार्गाने एक लॉंग मार्च काढला. त्या खानापूरहून अमरावती येथे विभागीय आयुक्त कार्यालय आहे तिथपर्यंत त्या ठिकाणचे म्हणजे 2 वर्षाच्या मुलापासून ते 100 वर्षाच्या आजोबापर्यंत सगळ्या माता भगिनी, विद्यार्थी, सर्व लहान लहान बालकं यांना पायी घेऊन ते लोक सरळ अमरावती येथील विभागीय आयुक्ताच्या दिशेने निघाले. परंतु त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तेथील विभागीय आयुक्तांनी 4 दिवसाचा त्यांचा तो रन होता. 4 दिवस चालून 5व्या दिवशी त्या ठिकाणी पोहोचले. 5व्या दिवशी तिथले विभागीय आयुक्त जे आहेत त्यांनी त्यांना भेट दिली नाही. 6व्या दिवशी त्यांच्या भेटीचं ठरलं. भेटीचं ठरल्यानंतर असं झालं की विभागीय आयुक्तांनी त्यांना भेटीसाठी आत बोलवलं. तेथील शिष्टमंडळी आत जात असताना तेथील विभागीय आयुक्त निघून गेले अमरावतीचे व त्या ठिकाणी रोष तयार झाला नागरिकांमध्ये. पोलीसवाल्यांनी यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या सामान्य नागरिकावर, बौद्ध समाजाच्या बांधवावर त्या ठिकाणी अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. अनेक लोक त्या ठिकाणी शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. अनेक लहान लहान मुलांना, महिलांना, माता भगिनींना त्या ठिकाणी अमानुषपणे मारहाण झालेली आहे. देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयामध्ये शोध 2024 प्रोजेक्ट प्रदर्शन व क्वासार्स 2024 सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संचालक डॉक्टर सुभाष लहाने यांनी पत्रकार परिषदेत दिली. देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीजमध्ये येत्या 15 आणि 16 मार्चला शोध 2024 हे प्रोजेक्ट एक्झिबिशन होणार आहे. या प्रोजेक्ट एक्झिबिशनमध्ये टोटल 65 प्रोजेक्ट आपण डिस्प्ले करणार आहोत आणि या 65 प्रोजेक्टमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रोजेक्ट आपण निवडलेले, जसे की 14 प्रोजेक्ट हे कृषी क्षेत्रातील राहतील, 9 प्रोजेक्ट हे ऑटोमेशन क्षेत्रातील राहतील, 8 प्रोजेक्ट हे सार्वजनिक क्षेत्रातील आहे, 11 प्रोजेक्ट आरोग्य क्षेत्र, 7 प्रोजेक्ट हे ऑटोमोबाईल क्षेत्रातील आहेत, 5 प्रोजेक्ट हे स्पेसिफिकली एज्युकेशन सिस्टमवरती आहेत, 6 प्रोजेक्ट बांधकाम क्षेत्र, 3 प्रोजेक्ट एन्व्हायरमेंट रिलेटेड आहेत आणि 2 आमचे स्टार्टअप्स आहेत. या प्रोग्रामचे उद्घाटन, या प्रोजेक्ट एक्झिबिशनचे उद्घाटन हे 15 तारखेला सकाळी 9:30 वाजता ASR इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीधर नवघरे सर आणि या इनॉग्रेशनचे अध्यक्ष आमचे सरचिटणीस श्री सतीश चव्हाण साहेब सर आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष श्री शेख सलीम सर, किरण आवरगावकर सर आणि विश्वास एडकर सर आहेत. आणि ह्या प्रोजेक्टचा मेन उद्दिष्ट आहे की मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, कारण या मुलांमध्ये, या यंग जनरेशनमध्ये खूप हिडन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि त्या हिडन कॅरेक्टरिस्टिक्स बाहेर यावे आणि आउट ऑफ देअर करिक्युलम, म्हणजे अपार्ट फ्रॉम देअर करिक्युलम त्यांना ही जी प्रोजेक्ट एक्झिबिशन आपण त्यांना प्रोजेक्टची दिलेली आहे
हे प्रोजेक्ट त्यांनी स्वतःहून सोसायटीमध्ये जाऊन त्यांनी ते प्रोजेक्ट तयार केलेले आहे. बेसिकली काय होतं की इंजिनिअरिंगमध्ये प्रोजेक्ट हे फॅकल्टी देतात किंवा इन्स्टिट्यूट देते, पण या प्रोजेक्ट एक्झिबिशनमध्ये मुलांनी सोसायटीमध्ये जाऊन स्वतः प्रॉब्लेम स्टेटमेंट तयार केलेले आहेत आणि त्याला सोल्युशन दिलेले आहे. सोबत सर सांस्कृतिक महोत्सवाचं देखील आयोजन यावेळी करण्यात आलेलं आहे काय? हो, या 22 आणि 23 तारखेला आमचं ॲन्युअल गॅदरिंग होणार आहे. 22 तारखेला संध्याकाळी 6:30 वाजता त्याचं इनॉग्रेशन सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर यांच्या हस्ते होणार आहे. या 22 आणि 23ला तर कल्चरल नाईट्स आहेत, पण ॲक्च्युअली सोशल गॅदरिंग हे 18 पासूनच सुरू होणार आहे. रिपब्लिकन कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त कामगार सन्मान मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कामगार प्रतिनिधींचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. रिपब्लिकन कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त कामगार सन्मान मेळाव्याचे आयोजन मराठवाडा महसूल प्रबोधिनी सभागृह येथे संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर ऋषिकेश कांबळे, प्रदेशाध्यक्ष युवराजदादा बनसोडे, प्राध्यापक देवानंद वानखेडे, डॉक्टर अनिल पांडे, KM बनकर यांच्यासह रिपब्लिकन कामगार सेनेचे पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कामगार प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी चंद्रकांत रुपेकर, सचिन निकम, धम्मपाल भुजबळ, शैलेंद्र म्हस्के, अशोक मगरे, गौतम साबळे, दीपक जाधव, दिनेश गवळे, गणेश रगडे, संदीप अहिरे यांनी परिश्रम घेतले. की या देशाच्या सत्तेमध्ये की आपल्या सर्वसामान्य नागरिकांमधला माणूस जाणं खूप गरजेचं आहे. बाबासाहेब सांगत असत की जर आपल्या घराच्या भिंतीवर लिहित व्हा की मला काय म्हणजे सांगतो माहिती आहे कुठलं आहे माहिती आहे बाबासाहेब तुम्ही वाचताय की नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, वाचाल तर वाचाल, वाचाल तरच वाचाल आणि वाचाल तरच वाचाल. कारण का आपला समाज सुखी होणं खूप गरजेचं आहे. तुम्ही शिकला 4 पुस्तक वाचून तुम्हाला ज्ञान येणार आहे. आमची सांगायची तुम्हाला गरज नाही पडली पाहिजे. प्रत्येकाने बाबासाहेबांचे खंड वाचले पाहिजे, बाबासाहेबांचं संविधान वाचले पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही वाचाल ना त्यावेळेस तुम्हाला तुमचे हक्क न्याय हक्काचे लढ्याचे तुम्ही स्वतः तयार होता. सांगायचं तात्पर्य असं आहे की माझी या कामगार सेनेच्या मेळाव्यात आपल्याला मंडळ विनंती आहे की आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करत आहात ते काम करत असताना ते प्रामुख्याने लक्षात ठेवा की सर्वप्रथम आपण ज्या ज्या ठिकाणी काम करतो आपले न्याय हक्क काय ते पहिले समजून घेतलं पाहिजे. परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. औरंगाबाद लोकसभेची जागा शिवसेना शिंदे गटाला. हालचालींना वेग. पालकमंत्री भुमरे तातडीने मुंबईला रवाना. राजकीय भाकरी फिरवणार असल्याचे संकेत. टंचाई निवारणासाठी सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा. डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन. मराठवाडा विभागातील टंचाई स्थिती व प्रशासनाच्या तयारीबाबत त्यांनी घेतला आढावा. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.